नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता. गाजर, सुकामेवा, तूप, दूध, कढई तापायला ठेवूया. त्यात 2 चमचे साजूक तूप घालू. साजूक तूप घातल्याने गाजरच्या हलव्याची चव अजून छान लागते, म्हणून साजूक तूप जरूर घालायचं. आपण आता याच्यात सुकामेवा टाकू. तेल तापलंय बघूया. थोडंसं तुपात परतून घ्यायचं आहे सुकामेवा. मीडियम आचेवरच थोडासा परतायचा आहे. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण जेव्हा आपण गाजरचा हलवा खातो, जेव्हा सुकामेवा दाताखाली येतो, अप्रतिम चव लागते. खूप छान लागतं. आता आपण गाजरचा हलवा टाकू. 3 ते 4 मिनटं आपल्याला गाजरचा हलवा तुपात परतवायचा आहे आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला हलवा कढईला खाली चिटकणार नाही. तूप टाकलंय म्हणून चिटकणार नाही, तरीही आपण हलवत राहायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. मीडियम आचेवर आपल्याला परतवायचं आहे. अशा पद्धतीने जर का आपण हलवा बनवला तर त्याची चव खूप छान लागते. म्हणून स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू शकता अशा पद्धतीने छान हलवा होतोय. तुपाचा खूप खमंग वास येतोय. यात आपण दुधावरची साय टाकायची आहे. आपल्याला मावा टाकायची गरज नाही राहत. बघू शकता अशा पद्धतीने खूप छान लागतं जर का साय टाकली तर. आपण 1.5 कप दूध टाकणार आहोत. दुधात 10 मिनटं आपण गाजरचा हलवा शिजवून घेणार आहोत. छान असं परतून घ्यायचं त्याला आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला गाजरचा हलवा शिजू द्यायचा आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे आपल्याला. 2-2 मिनिटांनी चेक करायचं आहे. पूर्ण दूध आटवल्यानंतरच आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे. 1.5 कप दूध टाकून झालं आहे. आता आपण छान हलवून त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. अधूनमधून परतवायचा आहे, कारण तो खाली लटकायला नको. दहा मिनिटात दूध सगळं आटून जातं. थोडासा कलर चेंज झाला आहे दूध आणि साय टाकल्यामुळे. ज्यावेळेस आपण साखर टाकू, परत आपला
थोडासा रेडसर कलर येईल हलव्याला. अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे आपल्याला. बघू शकता आता 10 मिनिटानंतर सगळं दूध आटून झालंय आपलं. थोडंसं अजून गॅसवर राहू द्यायचं आहे आपल्याला हलव्याला. तुम्ही जर का 1 किलो गाजरचा हलवा बनवत असाल तर त्याच्यासाठी पावशेर साखर टाकायची आपल्याला, कारण हिवाळा चालू आहे आणि आपल्याकडे लाल गाजर येत आहे. तर लाल गाजर गोडच असतात. ते ऑरेंज कलरचे गाजर असतात ते थोडे त्यांना गोडवा कमी असतो, म्हणून त्यांना साखर जास्त टाकली तर काही हरकत नाही. पण याच्यासाठी आपण साखर कमीच टाकायची, कारण हे नॅचरली गोड असतात. जितकं तुमचं गाजर असेल त्याचा 1/4 आपल्याला साखर टाकायची आहे. साखर टाकल्याने बघू शकता आपला हलव्याचा कलर चेंज होतोय. ऑरेंज झालेला कलर आता रेड होतोय परत. खूप खमंग वास आलाय, बघू शकता. आहा, खूप छान झालाय. फक्त आपल्याला साखर वितळू द्यायची आहे आणि कोरडा झाला की गॅस बंद करून द्यायचा आहे. थोडंसं हाई साखरेचं पाणी सुटतं. तुम्हाला जर का जास्त कोरडा करायचा असेल तर थोडं जास्त वेळ राहू द्यायचं आहे. या स्टेजला गॅस बंद केला तर हरकत नाही. बघू शकता. आपला हलवा रेडी झालाय. खूप छान दिसतोय, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर आणि चविष्ट. थँक्यू.